महाशिवरात्री स्पेशल आज आपण तेलात टाकता छान टम्म फुगणारे आणि अगदी बाहेरून कुरकुरीत क्रिस्पी असणारे हे साबुदाणा वडे बनवत आहोत। हे साबुदाणा वडे बनवत असताना साबुदाणा वडा तेलात टाकल्यानंतर तो फुटू नये, छान टम्म फुगावा, आतून छान पोकळ व्हावा, यासाठीच्या सर्व टिप्स जाणून घेणार आहोत। त्यासाठी रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा। अशाच भरपूर टिप्स आहेत दररोज दुपारी 12 वाजता। खूप नवनवीन रेसिपी शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। हाय हॅलो नमस्कार, मी कविता, तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण परफेक्ट साबुदाणा वडे कसे तयार करायचे ते पाहूया। त्यासाठी या ठिकाणी अगदी थोडेसे पाव वाटी एवढे शेंगदाणे, हिरवी मिरची एक घेतलेली आहे, 2 बटाटा उकडलेला आणि त्याचबरोबर साबुदाणा छान असा 4 ते 5 तास व्यवस्थित असा भिजवून घेतले। साबुदाणा छान मऊसूत असा भिजलेला असायला हवा। त्यानंतर हे शेंगदाणे आणि हिरवी मिरची छान अशी आपण भाजून घेतल्यानंतर ती मिक्सरला दळून घेतली। मिक्सरला दळून घेताना खूप जास्त जाड ठेवलेली नाही किंवा खूप जास्त ही बारीक असा हा कूट केलेला नाही। तुम्हाला जर या ठिकाणी शेंगदाण्याचं प्रमाण कमी अधिक करायचं असेल तरी देखील करू शकता। आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणा आपण हलकासा एकदा दोनदा मिक्सर चालू बंद करत हा दळून घेणार आहोत। खूप जास्त बारीक करण्याची गरज नाही, अगदी 1 मिनिटामध्ये मिक्सर चालू बंद करत हा दळून घ्यायचा आहे। साबुदाणा व्यवस्थित मिक्सरला एकदा फिरवून छान असा हलकासा तो अर्धा होईल अशा पद्धतीने दळून घेतला। त्यानंतर तो आपण एका बाउलमध्ये काढला, त्यामध्येच शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचा जो ठेचा आपण करून घेतला होता तो टाकलेला आहे। त्यानंतर यामध्येच आपण उकडलेला एक मोठ्या आकाराचा बटाटा छान असा हाताने कुस्करून घेणार आहोत। बटाटा छान असा मऊसूत उकडलेला असायला हवा। हे पहा, अशा पद्धतीने हाताच्या साहाय्याने छान असा बारीक करून घेऊया। त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत। अगदी या ठिकाणी पाऊण चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर अगदी छान व्यवस्थित असं सर्व काही आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी बऱ्याचदा साबुदाणा वडा तेलामध्ये टाकल्यानंतर तो फुटतो, तेल अंगावर उडू शकतं। तर त्यामागील एक महत्त्वाची सिक्रेट टिप्स तुम्हाला या रेसिपीमध्ये मी सांगणार आहे। त्यामुळे रेसिपी स्किप न करता अगदी शेवटपर्यंत कंटिन्यू पाहत राहा, जेणेकरून छोट्या छोट्या ज्या टिप्स मी सांगत असते त्या मिस होणार नाही। हे पहा, अशा पद्धतीने छान व्यवस्थित असं आपण सर्व मिश्रण हे एकजीव करून घेणार आहोत। या ठिकाणी सर्व मिश्रण छान एकजीव करून झालेलं आहे। त्यानंतर साबुदाणा वडा आपण व्यवस्थित असा तयार करून घेणार आहोत। हातावर छान असा थापून तो वडा तयार करून घ्यायचा। हा साबुदाणा वडा अशा पद्धतीने थापून का तयार करायचा, यामागील एक सिक्रेट जी टिप्स आहे ती मी तुम्हाला वडा तळत असताना सांगणार आहे। त्यामुळे रेसिपी स्किप करू नका। हे पहा, छान अशाच पद्धतीने आणखीन एक वडा तुम्हाला मी तयार करून दाखवते। किती लहान मोठ्या आकाराचे तुम्हाला वडे करायचे हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे, परंतु अशा पद्धतीने छान असे हातावर थापून घेऊन हे वडे आपण तयार करून घेणार आहोत। आणि सर्व वडे तयार करून झाल्यानंतर एकूण किती वडे तयार झाले हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। या ठिकाणी वापरलेलं साबुदाणा आणि बटाट्याचं प्रमाण मात्र एवढंच घ्यायचं, अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे। खूप छान सर्व वडे आपले तयार करून झालेले आहेत। साधारणतः 12 वडे आपले तयार करून झाले। अगदी लहान आकाराचे छान छोटे छोटे मस्त हे वडे तयार करून घेतलेले आहेत। लगेचच आपण हे वडे तळून घेणार आहोत। आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर गॅस मी पूर्ण कमी केलता। त्यानंतर आपण हे वडे तळून घेणार आहोत। वडे छान असे लालसर रंगावर तळून घ्यायचे। वडे तळत असताना खूप जास्त घाई करायची नाही। तेल छान गरम करून घेतल्यानंतर गॅसचा फ्लेम हा मध्यम करायचा आणि मध्यम ते मोठ्या आचेवर हे वडे तळून घ्यायचे। तर या ठिकाणी आपण
हे वडे जेव्हा आपण तयार करत होतो त्यावेळेस दोन्ही हातावर छान असे थापून घेत होतो. त्यामुळे वडा तशा पद्धतीने जेव्हा आपण थापून तयार करतो तो वडा तेलात टाकल्यानंतर छान असा टम्म फुगतो. त्याचबरोबर वडा तेलात टाकल्यानंतर फुटण्याचं जे एक महत्त्वाचं कारण आहे त्यामध्ये साबुदाणा जो असतो तो सगट साबुदाणा आपण जेव्हा वापरतो त्यावेळेस तो तेलामध्ये टाकल्यानंतर बऱ्याचदा फुटू शकतो. त्यामुळे देखील साबुदाणा वडा फुटतो. दुसरं कारण म्हणजे आपण साबुदाणा वडा जेव्हा हातावर थापून करतो त्यावेळेस त्यामध्ये हवा भरली जात नाही. त्यामुळे तो थापून केलेला जो वडा आहे तो तेलामध्ये सोडल्यानंतर फुटत नाही. हे पहा, अशा पद्धतीने छान असा लालसर रंगावर हा वडा तळून घेतलेला आहे. खूप छान रंग आलेला आहे, क्रिस्प देखील परफेक्ट आलेला आहे. अशाच पद्धतीने राहिलेले सर्व वडे आपण तळून घेऊया. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. सर्वांना महाशिवरात्रीच्या अगोदरच मी खूप खूप शुभेच्छा देते. आणि महाशिवरात्री स्पेशल आज आपण ही साबुदाणा वड्याची रेसिपी करत आहोत. महाशिवरात्री स्पेशल आणखीन तुम्हाला थालीपीठ असतील किंवा उपवासाच्या आणखीन वेगवेगळ्या रेसिपीज जर पाहायच्या असतील तर त्या रेसिपींची नावे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. त्या रेसिपी देखील महाशिवरात्रीच्या अगोदर तुम्हाला माझ्या चॅनलवर नक्कीच पाहायला मिळतील. खूप छान असे आपण हे सर्व साबुदाणा वडे तळून घेत आहोत. परफेक्ट या ठिकाणी हे साबुदाणा वडे प्रत्येक वडा छान असा टम्म फुगलेला आहे. अजिबातही तेलकट झालेलं नाही आणि बाहेरून कुरकुरीतपणा किती आलेला आहे हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि पूर्ण वर्षभर एकही दिवस आपण सुट्टी घेत नाही. दररोज दुपारी 12 वाजता नवनवीन रेसिपीज पाहत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब बटन हे या व्हिडिओच्या खाली चॅनलचं नाव जे आहे कविताज किचन त्यासमोर दिलेलं आहे. त्यासमोर सबस्क्राईब बटन जे आहे त्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा. म्हणजे दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुम्हाला येईल. रेसिपी आवडल्यास कमेंट करा. कमेंट बाजूला सरकून हाईप देखील नक्कीच करा. आणि उद्या दुपारी 12 वाजता कोणती रेसिपी तुम्हाला पाहायला आवडेल हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा. सर्व साबुदाणा वडे आपले तळून झालेले आहे. छान हिरव्या मिरच्या देखील आपण तळून घेतलेल्या आहेत. या ठिकाणी हे साबुदाणा वडे कुरकुरीत कसे झालेले आहे हे मी तुम्हाला दाखवते. खूप छान क्रिस्पी हा साबुदाणा वडा तयार झाला आहे. आतून देखील खूप पोकळ झालेला आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.